नमस्कार, मी श्रद्धा's ड्रीम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण हॉटेलसारखं चिली पनीर घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चिली पनीर बनवण्याकरता पनीरला कोट करून कसं फ्राय करायचं ते आपण बघूया। इथे मी 200 ग्राम पनीरचे चौकोनी तुकडे केले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे तुकडे करू शकता। आता यात मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला हलक्या हाताने टॉस करून घ्यायचं आहे। आता यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा याला व्यवस्थित टॉस करून या पनीरला कॉर्नफ्लोअर मध्ये छान कोट करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपलं पनीर ग्रेव्हीमध्ये तुटत नाही आणि याची चवही छान लागते। तुम्ही बघू शकता याला मी छान कोट करून घेतले। आता याला आपण तळून घेऊया। त्याकरता इथे मी तेल तापत ठेवले। तेल छान तापलं की एक एक करून यात पनीरचे तुकडे सोडायचे आणि 1 मिनिटभर याला फास्ट गॅसवर अगदी लाईट गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। पनीर तळताना गॅस फास्टच ठेवायचा, नाहीतर पनीर कडक होईल आणि व्यवस्थित तळलंही जाणार नाही। पनीर व्यवस्थित फ्राय झालं की याला काढून घ्यायचं आहे। आपलं पनीर छान फ्राय करून झाले। आता आपण याची ग्रेव्ही बनवूया। त्याकरता इथे मी 1 मोठा कांदा चौकोनी कट करून घेतलाय। 2 सिमला मिरची सुद्धा चौकोनी कट केल्यात। थोडासा पातीचा कांदा, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं आणि 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण आणि त्याचसोबत 4 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात। ग्रेव्ही बनवण्याकरता इथे मी कढई तापत ठेवले। यात मी 1 मोठा चमचा तेल घालते। तेल तापलं की यात बारीक चिरलेलं आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून 1 ते 2 मिनिटं यांना छान फास्ट गॅसवर परतून घ्यायचं आहे। आलं लसूण छान फ्राय झालं की यात चिरलेला कांदा आणि सिमला मिरची घालायची। याला सुद्धा आलं लसणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा मिरची तळून झाली की यात मी 1 चमचा शेजवान सॉस घालते। याच्याऐवजी तुम्ही चिली सॉस सुद्धा घालू शकता, पण शेजवान सॉसमुळे याची टेस्ट अजून वाढते। शेजवान सॉस घातल्यामुळे यात वेगळे विनेगर घालायची गरज लागत नाही। 2 चमचे सोया सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलाय। यात थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला या ग्रेव्हीत घालायचं आहे। कॉर्नफ्लोअरमुळे आपल्या ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो। कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर साखर घालून याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात तळलेलं पनीर आणि थोडासा पातीचा कांदा घालून या सगळ्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय। याला आता आपण जास्त शिजवायचं नाही। मिक्स करून झालं की लगेचच गॅस बंद करायचा। आपलं गरमागरम देसी चिली पनीर तयार आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या सोप्या व घरगुती पद्धतीने हॉटेलपेक्षा टेस्टी लागणारे चिली पनीर घरच्या घरी नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।